चॅनलमध्ये फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर नारळी पौर्णिमा स्पेशल माझ्या मम्मीने बनवलेले नारळी भात. मी पण हे पहिल्यांदाच खाते. चला तर आता टेस्ट करून बघूया. हे एकदम गोड आणि एकदम भारी. म्हणजे साखरेचा बिलकुल सुद्धा वापर केला नाही. गुळाने बनलेला आहे आणि भारी लागते खरंच. तांदळाच्या खीरसारखं सेम टू सेम. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझ्या मम्मीने तिचा पण चॅनल आहे, मम्मी सीजन करतात, त्यावर सुद्धा टाकलेली आहे. तिकडे पण तुम्ही बघू शकता. चला त्या पण रेसिपी बघूया. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी सुरुवात करते. मी 1 वाटी तांदूळ घेतलेला, आंबे मोहर 1 वाटी, गूळ घेतलेला, 1 वाटी ओला नारळाचा कीस घेतलेला आहे. हे 3 साहित्य लागणार आणि आपण कुकरमध्ये करणार आहोत. झटपट होतो. सो त्यासाठी मी आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे. आंबे मोहर तांदूळ छान धुतलेला कुकरला टाकला आणि आपला हा तांदूळ छान कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचा आहे. 1-2 शिट्ट्यांमध्ये हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण तांदूळ शिजलं की आपला हा तांदूळ आपला नारळी भात लगेच तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता आपला तांदूळ शिजलेला आहे. तर एका पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं तूप टाकलेलं आहे. 4 वेलची, 4 लवंग आणि दालचिनी एक थोडा तुकडा ॲड केलेला आहे. हे तुपावर छान परतून घेतलेलं आहे. छान परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आपण जो शिजवलेला भात आहे आंबे मोहर. त्याने वास खूपच छान आणि सुंदर वास येतो. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडलं. पहिल्यांदाच मी केला हा भात, पण तरी भन्नाट. माझी मुली एक म्हणते मम्मा मस्तच झालेला आहे म्हणायचं. खीर खातो ना त्याची चव आहे. तर त्याच्यामध्ये मी आपला शिजवलेला भात टाकलेला आहे. 1 वाटी गूळ आणि 1 वाटी ओला नारळ हिरला छान हे परतवून घ्यायचं आहे. माझ्या हातात एक मोबाईल आणि 2 सेट एका हाताने होऊ शकत नाही, म्हणून मी मग आधी परतवून घेतला व्यवस्थित. आणि आता झाकण ठेवून दणदणीत वाफ आणून द्यायची. आपला ऑलरेडी भात शिजलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. गूळ मेल्ट झालं की आपला हा भात रेडी होतो नारळी भात खायला. तुम्ही बघू शकता आता आपला भात रेडी झालेला आहे. किती मस्त मोकळा सुसुडे वास तर इतका सुंदर येतो ना. तुम्ही एकदा बनवा हे साध्या सोप्या पद्धतीने, तर पुन्हा बनवा. इतकं छान लागतो. ह्याच्यावरती आपल्याला केसर घातलेला दूध झटका मारायचा आहे. आपला भात रेडी झालेला आहे. नारळी भात यावर्षी नारळी पौर्णिमा तुम्ही पण नक्की बनवा. गोड पदार्थ